विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जरा आवाज द्या. वाटलं पाहिजे जिवंत माणसासमोर कीर्तन चालू आहे, मुर्दे समोर नाही. मला आवाज समजते का तुम्हाला? ऐकू येते का? ऐकू येते का? माझी भाषा समजते का तुम्हाला? मी विदर्भातला आणि तुम्ही आम्ही सर्व एकत्रित आलो या सर्व महामानवामुळे. बघा कशी ताकद आहे. तुमचं आणि माझं नातं कोणतं आहे नाही. मी तुमचा भाऊ नाही लागत, नातेवाईक नाही लागत, कोणी नाही लागत, पण या महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला जोडण्याची ताकद केली ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबू बसून जा ना, किंवा आधार कार्ड लिंक नाही झालं, बसून जा, बसून जा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध दादा हे दोघे सारखे ठेवा, कारण मी केव्हा खाली बसीन आणि केव्हा उभा होईल हे मला पण नाही माहित, म्हणून हे दोन्ही माहीत सारखे आवाजाचे ठेवा. तेली प्लस तुम्ही इक्वल टू ओबीसी म्हणजे या महामानवांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून दिला. तशासारखं ह्या सर्व माईकले ठेवा. आता साऊंड वाल्यासाठी टाळ्या वाजवा, वाजवा एक वेळ टाळ्या, त्याने वाढव. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व मंडळी एका जागेवर आलो. कारण या सर्व संत महापुरुषाचा विचार डोक्यात घेणं हे साध्या माणसाचं काम नाही. हा विचार एवढा घातक आहे समाजाच्या अंधश्रद्धेसाठी, समाजाच्या वाईट व्यसनासाठी, समाजाच्या दारूवाल्यासाठी, समाजाच्या दारू पिणाऱ्यासाठी, समाजाच्या दारू विकणाऱ्यासाठी हा विचार त्याने घातक वाटते. पण चांगल्या विचारासाठी पोषक विचार म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. अरे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा विचार, ज्यांनी कोणाला वेगळ्या जातीचं समजलं नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व संत महापुरुषांनी तुम्हा माझा न्याय हक्क मिळवून दिलं. त्यांची जयंती होत आहे आज. कारण इतक्या वर्षानंतर सुद्धा जयंती कोणाची होत असते? संत महापुरुषाची जयंती होत असते. याच्यासारखा बनव भाऊ खालच्या याच्यासारखा बनव. कारण जयंती कोणाची होत असते? तर या महापुरुषाची. कारण संत की संत मी एक संत था
वर्षापासून 40 वर्षापासून या संयुक्त जयंती कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि जयंती होते कोणाची ज्याने जीवनभर चांगले काम केले जीवनभर त्यांनी आपलं जीवन चंद्रासारखं समाजासाठी झिजवलं त्यांची जयंती होते तुमची आमची तेवढी होते 2 दिवसात 3 दिवसात आपला खेळ मोकळा करते म्हणून या महापुरुषांची जयंती महापुरुषाची पुण्यतिथी संत एक संतता आवाज द्या बोला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आवाज कमी होयला ये क्वालिटी आवाज कमी होयला तुमचा आवाज तर आला पाहिजे कार्यक्रम आवाजावरच आहे माणसाचा आवाज गेला तर माणसाने कोणी विचारत नाही या महापुरुषामध्ये आवाज होता म्हणून तुम्हा आम्हाला जागवलं म्हणून त्याची जयंती होत आहे द्या सर्व मंडळी मी आवाज बोलो तथागत भगवान बुद्ध की तुकडोजी महाराज की कर्णी मौसी 1,500 न्याय आले का लाडक्या बहिणीचे आता ते 21 येणार आहे जी जेवढे आले तेवढे काढून घ्या नाही तर कवा वापस जयंतीची गॅरंटी नाही आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहेत 3 पार्टीचे लोक म्हणजे ते काही राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना बहुजन आघाडी ते नाही आपल्याला त्याच्यात घुसायचं नाही आणि फालतू इच्छुकाट्यात हात घालून घ्यायचा नाही आणि आपली खाजून घ्यायची नाही आपल्या पार्ट्यामध्ये 3 कार्यक्रमाच्या महत्वाच्या पार्ट्या पहिल्या नंबरची पार्टी लहान लहान पोरं तुला आतापासून खुर्ची लागली का रे पूर्ण लोक खाली बसून आहे तू खुर्चीवर बसलो बापरे काय तुम्हाला ठीक आहे तुम्हाला काही म्हणाल तुम्हाला काही म्हणू शकत नाही कारण मला इथून वापस जायचं आहे तू खुर्ची घेऊन चला आता सरकार स्थापन केलं त्यानं पहिले अपक्ष होता आता पक्षात गेला इकडे समोर बसा तुम्ही बसा इथं समोर तुमच्यासाठीचा कार्यक्रम आहे या मोठ्या 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याने कार्यक्रम सांगून का करू मी त्याच्या मध्ये बदल 70-80 वर्षानंतर होते बसा बसा ये बेटा तो दादा ये बस ना लहान लहान आपला कार्यक्रम तरुण मंडळी साठी कारण तरुण जागृत झाला पाहिजे कळले पूर्ण तरुण आहे हाय तरुण पण राहते जीवन कार्यक्रम पाहिजे दुरून तुमच्या गावात नाही कार्यक्रम पाहिजे दुरून राहते पॅक मारून पण कोणालाच नाही बोलत नाही तुम्हाला ते बोलणार नाही पहिल्या नंबरची पार्टी लहान लहान पोरं ए बाबू तू क्या बात आहे लहान लहान पोरं 18च्या वरचे 18च्या खालचे ज्याने मतदानाचा अधिकार नाही 18च्या खालचे ज्याने मतदानाचा अधिकार नाही त्यांना आवाज द्या फक्त आता द्या आवाज बोला छत्रपती शिवाजी महाराज की बाबा याने म्हणते आवाज होय आवाज दुसऱ्या नंबरची पार्टी म्हणजे 18च्या वरचे माणसं 18च्या वरचे आणि जे मराले टेकले ते ज्याचे लाकडं आता मसनात गेली असं ते 2-4 वर्षाने मरू नये पण मग जीवन कोणाला अमर आलं नाही मुले नाही तुम्हाला नाही कोणालाच नाही 18च्या वरचे आणि मरण टेकले थे त्याने आवाज द्या फक्त द्या द्या बोलो महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध की काका आताच तो महाप्रसाद झाला आताच तो जेवण झालं भोजन झाल्यानंतरही आवाज निघत नाही
द्या आवाज. बोलो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. कारण की दादाजी तुम्हाला स्पेशल आमंत्रण द्यायला. आता जो माणूस जैन आहे म्हणून त्याच्या तोंडात किडी पडो. द्या आवाज. बोलो महात्मा ज्योतिबा फुले की. आता कसा वाढला आवाज. मी म्हणल्यानं तुमच्या तोंडात काय किडा पडणार आहे का? पण तसंच आहे, माणसाचं नाक दाबलं नाही तर तोंड उघडत नाही. म्हणून त्याचं वेगळं काम आहे. त्याची लटकली खुर्ची तर अशी खुर्ची पुन्हा तुमची खुर्चीच मायापाशी लटकू आहे. आता तिसऱ्या नंबरची पार्टी